पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर सायबर हल्ला. महाराष्ट्र सायबर सेलकडून इकोज ऑफ पहलगाम हा अहवाल तयार करण्यात आला असून 10 लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती. NIA प्रमुख सदानंद दाते यांच्याकडून पहलगाममधील घटनास्थळाची पाहणी. सुरक्षा अधिकाऱ्यांकडून हल्ल्यासंदर्भात घेतली माहिती. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर चालवलेल्या गोळ्यांच्या पुंजळ्यांची सुद्धा पाहणी केली. पहलगामपूर्वी दहशतवाद्यांनी केली होती अरू व्हॅलीची रेकी, मात्र कडक सुरक्षेमुळे कट रद्द. सध्या अरू व्हॅलीकडे जाणारा मार्ग बंद. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौसेनेचा अरबी समुद्रात युद्धाभ्यास. युद्धाच्या पार्श्वभूमीवर नौसेनेला अलर्ट राहण्याच्या सूचना. हैदराबाद तिरुवअनंतपुरम नंतर लखनौमध्ये देखील होणार ब्रह्मोसची निर्मिती. 11 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार प्रकल्पाचं उद्घाटन. या प्रकल्पाअंतर्गत वर्षाला 80 ते 100 क्षेपणास्त्रांची निर्मिती होणार. भारतीय वायुदलाचं लवकरच मोठं शक्ती प्रदर्शन. गंगा एक्सप्रेस वेवर भारतीय वायुदलाची राफेल, जॉग्वार आणि मिराज लढाऊ विमानं उतरणार. सागरी सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून भारत इंडो पॅसिफिक सागरी जागरूकता सॉफ्टवेअर खरेदी करणार. त्यासाठी भारत अमेरिकेत $131 दशलक्ष करार करणार. पहलगाम हल्ल्यानंतर LOC जवळ शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण. सीमा भागातील शाळांमध्ये गोळीबारापासून बचावासाठी मॉक ड्रिल. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात आणखी एक पाऊल उचलण्याच्या तयारीत. एक्सप्रेसवर बंदीनंतर आता पाकिस्तानसाठीची पोस्ट सेवा देखील लवकरच बंद होण्याच्या तयारीत. भारतासोबत अणुयुद्ध रोखण्यासाठी पाकिस्तानची डोनाल्ड ट्रम्प यांना साद. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ट्रम्प यांच्या पाकिस्तानमधील अमेरिकेच्या राजदूतांना सूचना. पाकिस्तान एक दृष्ट देश असून दक्षिण आशियाला अस्थिर करतोय आणि जागतिक दहशतवाद पसरवतोय. राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. अमेरिकेच्या संरक्षण मंत्री पीट हेगसेयथी राजनाथ सिंह यांची फोनवरून चर्चा. भारताच्या कोणत्याही सैन्याला पाकिस्तानकडून त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा इशारा. पाकिस्तानने FM रेडिओ केंद्रांवर भारतीय गाण्यांच्या प्रसारावर बंदी घातली. पहलगाम हल्ल्यानंतर निर्णय घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक दरम्यानची अटारी वाघा सीमा पूर्णतः बंद. आपत्कालीन व्हिसाधारक पाक नागरिकांना भारत सोडवण्याचा आदेश. परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी दक्षिण कोरियाच्या चो ताय युल यांच्याशी संवाद साधून भारताची आतंकवादाविरोधात कठोर धोरण स्पष्ट केलं. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांना देखील हल्ल्याबाबत माहिती दिली. दहशतवादी हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या दिशेने. मोठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक पहलगाममध्ये दाखल. जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानात पाठवण्यात येत असलेल्या कुटुंबियांची सर्वोच्च न्यायालयात धाव. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्र असतानाही आम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवलं जात असल्याचा कुटुंबियांचा दावा. जालन्यातील पर्यटक आदर्श राऊतची ATS कडून 1.5 तास चौकशी. हल्ल्याच्या आदल्या दिवशी रेखाचित्रातील संशयित दहशतवाद्यांशी संवाद झाल्याचा आदर्श राऊतने दावा केला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटलांची घरवापसी. दहशतवाद्यांनी मारलेली गोळी सुबोध पाटील यांच्या मानेला लागून गेली होती. आगामी काळात समोरासमोर युद्ध न होता सायबर युद्ध होतील. सांगलीतील एका कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत मुस्लिम बांधवांचं आंदोलन. यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडत मुस्लिम बांधवांची घोषणाबाजी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील रॉबर्ट वाड्रा यांच्या वादग्रस्त विधानावरील याचिकेवर सुनावणी. अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने लखनौ खंडपीठात सुनावणी.
मोदी सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाबाबत काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक. सरकारच्या निर्णयावर आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. भाजपच्या अनेक नेत्यांचा संघांचा जातीनिहाय जनगणनेला विरोध होता. मात्र राहुल गांधींच्या समोर सरकारला झुकावं लागलं. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. जातीय जनगणनेची गोपीनाथ मुंडेंनी 15 वर्षांपूर्वीच मागणी केली होती. त्यामुळे जातीय जनगणनेला गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्या, मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं श्रेय घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. रावसाहेब दानवेंचा काँग्रेसला आरोप. सत्ता असताना काँग्रेसने का जनगणना केली नाही, रावसाहेब दानवेंचा सवाल. नवी मुंबईतील 55 नगरसेवक शिवसेनेत. राज्यभरात शिवसेनेत मोठा ओघ सुरू. मुंबईला जागतिक नकाशावर आणण्याचा निर्धार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवार आणि माझ्यात समन्वयाचा अभाव नाही, आमच्यात नेहमीच समन्वय राहिलाय. प्रसारमाध्यमांमध्ये मात्र बातम्या पसरवल्या जातात. एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा रणजितसिंह पाटील यांचा शाब्दिक वाद. आरोपी कोणाच्या संपर्कात होता, तपास करा, निंबाळकरांची मागणी. ड्रग्ज प्रकरणाची पोलिसांना आपण माहिती दिली, काही जण मात्र कांगावा करतायत. राणा जगजितसिंह पाटलांचा ओमराजेंवर निशाणा. तर कुठल्याही पक्षाचा आरोपी असला तरी सोडणार नाही, पालकमंत्री सरनाईक यांचं आश्वासन. मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला जाईल. OTT प्लॅटफॉर्मवर मराठी समग्र उपलब्ध होईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतायत तेही अतिरेकीच. राजू शेट्टींचं वक्तव्य. झेपणार नव्हतं तर कशाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं, शेट्टींचा सरकारला खरमरीत सवाल. नांदेडमध्ये खरीप हंगामाच्या बैठकीला कृषी अधिकारीच गैरहजर. पालकमंत्री अतुल सावेंकडून फोनवरून कृषी अधिकाऱ्यांना खडेबोल. महावितरण विभाग आणि पीक विम्याच्या वाढत्या तक्रारीवरून कृषी अधिकाऱ्यांना सुनावलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकत्र. भुजबळांची अजित पवारांबरोबरची नजरानजर देखील. नाराजी दूर झाल्याच्या चर्चा. कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून अद्याप किती निधी मिळणार हे निश्चित झालं नसलं तरी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. कुंभमेळ्याचे सर्व कामं वेळेत पूर्ण होतील, महाजनांनी व्यक्त केला विश्वास. कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात 2रा नंबर मिळाल्याचा आनंद. आता 1 नंबर मिळवण्यासाठी सातत्यानं काम करू, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग देशातील पहिला AI युक्त जिल्हा. AIमुळे जिल्ह्याच्या विरासत भर पडेल, पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. जलजीवन मिशनचं काम कुचकामी ठरलं. नरहरी झिरवाळांचा सरकारला घरचा आहे, याबाबत केंद्राला कळवल्याचीही झिरवाळांची माहिती. ओबीसींसाठी ऐतिहासिक निर्णयानंतर नागपुरात जल्लोष. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या घरासमोर ओबीसी समाज बांधवांनी फटाके फोडून लाडू वाटत आनंद साजरा केला. जय ओबीसी अशा घोषणांनी परिसर दणाणला. महाबळेश्वरमध्ये आजपासून पर्यटन उत्सव. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेसचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव. वरळीतील जांभोरी मैदानावर 4 मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडणार. राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र सोहळ्यात पद्मविभूषण जावेद अख्तर यांचा सत्कार. तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचाही सन्मान. मनसेकडून अंधेरीत राज्यस्तरीय कुस्ती दंगलीचं आयोजन. विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी केलं कुस्ती दंगलीचं आयोजन. देशभरातील नामांकित पैलवानांची कुस्ती दंगलीसाठी हजेरी.
नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याचं प्रकरण आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करून फसवणूक केल्याचा आमदार अमोल कोल्हेंचा आरोप। संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई करणार, कोल्हेंची माहिती। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्री चंद्रकांत पाटलांची चर्चा। यावेळी आंदोलकांना बाजूला करू नका, आपण चर्चा करायला आलोय, चंद्रकांत दादांची पोलिसांना तंबी। अजाज खानचा हाऊस अरेस्ट हा शो म्हणजे अश्लीलतेचा कळस। हा शो त्वरित बंद करण्यात यावा, आमदार चित्रा वाघ यांची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली। बीड दौऱ्यावर भोवळ आल्यानं दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जरांगेंना उष्माघात आणि अतिसाराचा त्रास झाला। आमदार भास्करराव जाधव यांना त्यांच्या घरी काम करणाऱ्या मुलीच्या लग्नात अश्रू अनावर। सुप्रिया माझी मुलगीच, भास्कर जाधवांनी व्यक्त केली भावना। लातूर महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची अचानक भेट। शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत माहिती घेतली। वाशिमच्या मंगरुळपीरमधील अडाण नदीवर बांधण्यात कोल्हापुरी बंधाऱ्याला लिकेज गेटमुळे पाणी साठवणूक होत नसल्याचं निदर्शनास। सिंचनाअभावी पिकांना मोठा फटका बसत असल्याचं शेतकऱ्यांचं मत। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पुणेगाव धरणाच्या गेटवर शेतकऱ्यांचं आंदोलन। कोणतीही पूर्वसूचना न देता पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। रस्ते काँक्रिटीकरण कामात निष्काळजीपणा, मुंबई महापालिकेतील दुय्यम अभियंता निलंबित। कंत्राटदाराला 50 लाखांचा तर गुणवत्ता देखरेख करणाऱ्याला संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड। अंधेरीतील लोखंडवाला परिसरात जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। मागील 4 दिवसांपासून ही पाईपलाईन फुटलेली, मनसेकडून तक्रार दाखल, पालिका वॉटर डिपार्टमेंटकडून दुर्लक्ष। धुळ्यात आंबेडकरी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन। मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची आंदोलकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील पोलीस ठाण्यावर मेंढपाळांचा मोर्चा। गंगापूरच्या रहीमपूरमधील मेंढपाळांच्या वाड्यावर झालेल्या चोरीला 15 दिवस पूर्ण, मात्र अद्याप चोरट्यांचा शोध न लागल्यानं मेंढपाळांचा मोर्चा। राज्यातील कार्यालयीन मूल्यमापन मोहिमेत ठाणे जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने 92 गुणांसह पटकावला प्रथम क्रमांक। भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात पालघर पोलिसांचा राज्यात पहिला क्रमांक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सपोस्ट करत केलं पालघर पोलिसांचं अभिनंदन। मुंब्रा बायपास रोडवर डोंगर भागात संरक्षण जाळी आणि संरक्षक भिंत बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात, त्यामुळे पावसाळ्यात मुंब्रा बायपास रोडवरील प्रवास सुरक्षित होणार। तब्बल 12 वर्षांपासून शेतात जाण्यासाठीचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे शेतकऱ्याला तहसीलदारांसमोरच अश्रू अनावर। लातूर तहसील कार्यालयातील प्रकार, यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्याची समजूत काढली। पुण्याच्या दौंड तालुक्यातील दहिटणे गावात 11 महिन्यांच्या बाळाला बिबट्या उचलून घेऊन गेल्याची माहिती। तब्बल 31 तासांनंतर उसाच्या शेतात वनविभागाला आढळला लहानग्याचा मृतदेह। कडक उन्हामुळे पाणवठे आटल्यामुळे वाघाचा मानवी वस्तीत धुमाकूळ। भंडाऱ्याच्या कुरमुडा या गावाजवळील वाघाचं दर्शन, यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। मात्र वनविभागाच्या पथकानं वाघाला बेशुद्ध करत जेरबंद करून निसर्गाच्या सानिध्यात सोडलं। सुरतहून मुंबईत गाई म्हशींच्या ट्रकमध्ये लपवून गुटख्याची तस्करी। लाखोंचा गुटखा जप्त, 2 आरोपींना पोलिसांकडून अटक। अहिल्यानगरच्या कोपरगावमधील सचिन वॉच कंपनीमधून 100 महागडी घड्याळांसह 7 मोबाईल असा एकूण 10 लाखांचा माल चोरीला। या प्रकरणी 8 आरोपींना अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।